नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत सायली अर्जुनला 15 मिनिटाच्या डेटवर घेऊन जात असते. गाडीवरती दोघंजण छान गप्पा मारत जातात. एक ठिकाणी पोहोचल्यावर सायली त्यांना ज्यूस देते प्यायला आणि रस तुम्हाला आवडतो ना असं म्हणत त्यांना दोघांच्या गप्पा चालू असतात. इकडे साक्षीला चैतन्य त्या दिवशी काय काय घडलंय, खुनाच्या दिवशी तू कुठे गेली होती, सगळे काही पॉईंट आपण लिहून ठेवू म्हणत असतो. तो तिला प्रश्न विचारत असतो. आता त्या प्रश्नांची उत्तरं काय द्यावी हे तिला सुचेना. तितक्यात चैतन्यला एक महत्त्वाचा कॉल आला आणि त्याला ऑफिसला जावं लागल म्हणून तो साक्षीला म्हणतो, मी घरी आलो की आपण पुन्हा ह्या विषयावरती बोलू, आता मी जातो. साक्षी म्हणते, मी कुठल्या संकटात अडकले, आता याला काय उत्तर देऊ, याला समजायचं तर नाही ना मीच खून केलेला आहे. मग डेटवरती अर्जुनाने सायलीची छान छान एन्जॉयमेंट चालू असते. पावभाजीचा ही बेत अर्जुनच्या आवडीचा, तोही एन्जॉय करत असतात आणि पावभाजी सायलीच्या ओठांना लागते आणि अर्जुन ती पुसतोय असं स्वप्न पाहतो आणि स्वतःशीच हसायला लागतो, हे काय स्वप्न बघतोय म्हणून. मग थोड्या वेळाने ती त्याला बर्फाचा गोळाही खायला घेऊन जाते आणि तो म्हणतो, हा माझा सगळ्यात फेवरेट फ्लेवर आहे, हे तुला कसं ठाऊक. तेव्हा ती म्हणते, तुमचा मूड चांगला करण्यासाठी मी आज सगळं काही तुमच्या मनाचं आवडीचं करायचं असं ठरवलेलं आहे. एक ठिकाणी कॉलेजच्या मुलांची रिहर्सल चालू असते. अर्जुन आणि सायलीही त्या दोघांसोबत डान्स करतात. खूप एन्जॉय करतो आणि 15 मिनिटं संपत आली, आता आपल्याला निघायला हवंय म्हणून सायली तिथून निघायला अर्जुनला म्हणते. तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो, तू हे सगळं माझ्यासाठी केलं ना, माझा मूड चांगला व्हावा म्हणून. तेव्हा ती म्हणते, हो. इकडे नागराजची वाट बघत असतात रविराज. नागराज येतो. काय एवढे सगळेजण टेन्शनमध्ये आहे. बायकोला म्हणतो, तू काही बोललीस का दादाला, दादा काय एवढा रागवलाय. तितक्यात रविराज काहीही न बोलता त्याच्या कानाखाली झणझणीत लावतो, तो महिपतचा साथीदार आहे. आता हे सिद्ध झालं, कारण तो वकिलांशी त्याला सोडण्यासाठी वेगवेगळे प्रकारे प्रयत्न करत आहे. मला हे सगळं त्या वकिलांनी सांगितलेलं आहे. साळुंके वकील मला भेटले, त्यांनी तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं. तोही महिपतचा साथीदार. आजपासून तुझ्यासारख्या गुन्हेगाराला मी माझ्या घरात ठेवणार नाही. आणि ते ढकलत दारापर्यंत घेऊन जातात. मग त्याला म्हणता, इथे पुन्हा कधीही पाऊल ठेवायचं नाही. त्याची बायको रविराज सरांचे पाय धरते. प्लीज दादा, आम्हाला असं वाऱ्यावर सोडू नका, त्यांनी चूक केली आहे पण त्यांना माफ करा असं म्हणत आता ती रविराज समोर हात जोडते. इकडे चैतन्यही मोठा बॉम्ब फोडणार आहे. ते पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा.